जय भीम महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र तांगो शिंदे, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी नुकताच गोव्यामध्ये पोचलेलो आहे आणि गोव्यामध्ये एका 5 स्टार हॉटेलमध्ये जस्ट रीच झालो आहे. प्रथमतः काल निघालो. पहिला टप्पा माझ्या दापोली खेडमधील फार्म हाऊसमध्ये होता आणि रस्त्यातील माझे विविध प्रकल्पीय प्रोजेक्टची कामं चालू आहेत. विकेंड होम्स त्याच्याबाबत आढावा घेणं होतं आणि त्याच्यानंतर मी स्ट्रेट वे टू गोवा आलो. रस्त्यात येत्या त्या हॉटेलवर एक क्लिप व्हायरल पाहिली. एक पहिली क्लिप होती राज्यसभेच्या नवनियुक्त खासदार ज्योती वाघमारे आणि दुसरी क्लिप होती चित्रविचित्र वागणारी वाघ. चित्रविचित्र वागणारी वाघ, चित्रा वाघ. चित्र विचित्र वागणारी चित्रा, पुढे वाघ. हे वाघ आणणं का बरं तिला दिलं मला काही कळत नाही. ती आपली शेळ्या मेंढीसारखी वागते, बोलते. रस्त्यावरची फिरणाऱ्या भडकत्या पाण्यांसारखी भुकत असते आणि तिला सरकारमधील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांची प्रशंसा करून देवाभाऊ 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 आपण दोघे बसून खाऊ, आपण दोघे बसून खाऊ, देवाभाऊ देवाभाऊ आपण दोघे बसून खाऊ. ह्या चित्रविचित्र आधी राष्ट्रवादीच्या नेत्या होत्या, नंतर कालांतराने त्या BJPत आल्या. कालांतराने म्हणजे आता हार्डली 2 वर्ष झाली असेल BJPमध्ये येऊन आणि या BJPमध्ये येऊन त्या BJP नेत्यांची प्रशंसा करतात. का करतात प्रशंसा तुम्हाला माहिती आहे. कुठलाही भ्रष्टाचारी नेता जेव्हा त्याच्या EDची नोटीस येते, जेव्हा ITची नोटीस येते, जेव्हा CIDची नोटीस येते, हे सर्व भीतीपोटी लगेच BJP पक्ष जॉईन करतात आणि BJPमध्ये आले की निर्मा वॉशिंग पावडर निर्मा होऊन स्वच्छ होतात. त्यातली एक चित्रविचित्र वाघ आहे. तिच्यावर परत तिच्या मिस्टरांना असा प्रसंग आला आणि ती राष्ट्रवादी BJPमध्ये आलेली आहे. मी तत्काळ वास्तव्य बोलतो. हे वास्तव्य सांगण्याचं कारण म्हणजे जे विशेष संसद अधिवेशन 3 दिवसाचं भरवलं होतं. मला वाटतं 16 तारखेला घरी असताना ते पाहिलं, न्यूज पाहिलं. या संसद अधिवेशन महिला विधेयकसाठी होतं. 33% आरक्षणाचं विधेयक होतं. मग आजच्या ज्या काही निवडणुका झाल्या याच्यामध्ये किती टक्के आरक्षण होतं. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, संसदेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या, राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आणि आत्ताच जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. मग याच्यामध्ये महिलांना जास्त आरक्षण दिले ना. 33% प्रमाणे नगरपालिका, महानगर सगळं महिला राज्य आहे. मुंबईच्या महापौर BJPच्या ऋतू तावडे, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड अनुसूचित जाती वर्गाच्या आणि आत्ता ज्या काही 6 सीट राज्यसभा खासदार घेतल्या त्याच्यामध्ये महिला पण आहेत ना. अनुसूचित जाती जमातीच्या एकनाथ शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे. तर तुमचं दुखणं हे आहे की BJP सरकारचं एवढे लालघोटेपणा करून, BJP सरकारचं एवढं लालघोटे करून विविध व्हिडिओ क्लिपद्वारे विविध BJPची प्रशंसा करता, लालघोटेपणा करता. पण BJP तुम्हाला विचारत नाही, कुठलं पद ग्रहण देत नाही. राज्याच्या विधिमंडळ विधान परिषदेचं पण पद नाही आहे. राज्य सरकारमध्ये कुठलंच पद नाही आहे आणि लोकसभेमध्ये पण राज्यसभा वगैरे कुठलं पद नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मिळवण्यासाठी हा खटाटोप आहे. हे चित्रविचित्र वाघ हे जे आहे खटाटोप चाललेलं काय आहे, लालघोटेपणा का चाललेलं आहे. आज विधिमंडळामध्ये जे महिला संसदेचं अधिवेशन विधेयक होतं त्याला विरोध झाला. तो का विरोध झाला
की केरळ तामिळनाडूमध्ये आलेल्या निवडणुका, केरळ आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे असं विधेयक मांडणे एक गैर आहे आणि एक गैर असल्यामुळे बहुमताने ते मंजूर झालेले नाही आहे आणि ते विधेयक फेटाळलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारचं विधेयक मंजुरी न झाल्यामुळे यांचं तिळपापड झाल्यामुळे या चित्रविचित्र बोलत आहेत. चित्रविचित्र वाघ विचित्र बोलत आहेत. त्यांचं बोलण्याचं कोणी दखल घेत नाही. राज्यातले कोणी जनता दखल घेत नाही. राज्य सरकार दखल घेत नाही. लोकसभेतलं सरकार दखल घेत नाही. हे तुम्हाला सांगतो. एवढं सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.